केवळ 65 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये या दाम्पत्यावर या पिटबुल कुत्र्यानं 26 वेळा चावा घेतलेला आहे। ही खायची गोष्ट नाहीये, ते फक्त घर बघण्यासाठी गेले होते। भाड्यानं त्यांना घर घ्यायचं होतं, पण त्यांना माहित नव्हतं की समोर हा राक्षसासारखा कुत्रा त्यांच्यावरती हल्ला करणार आहे। पंजाबच्या पटियाला मधला हा व्हिडिओ आहे। पहिले तर या कुत्र्याने त्या पत्नीला टार्गेट केलं, ती खाली जमिनीवर पडलीये आणि इतक्या वेळा तो हल्ला करायला लागला। जेव्हा तिचा पती मध्ये गेला तर त्याच्यावर सुद्धा यानं हल्ला केला। आणि हा जो ब्रोकर त्यांच्या सोबत आहे त्याच्या हालचाली बघा, तो कसा बावळट सारखा वागतोय। यानंतर ही मालकीन या कुत्र्याची मानलेली आईच ती असेल, ती बाहेर आली आणि कशी दांडक्यानं हळूहळू त्याला मारण्याचं नाटक करत होती। हे नशीब की आजूबाजूची लोक तिथे आली आणि त्याला मारायला सुरुवात केली। त्यानंतर ह्या कुत्र्यानं तिथून पळ काढला। आणि हा फक्त एका कुत्र्याचा प्रश्न नाहीये, की तुम्हाला जर माहितीये की हा कुत्रा इतका हिंसक आहे, त्याचा जबडा इतका मजबूत आहे, तो पाळीव प्राणी नाहीये, असं असताना सुद्धा त्याला घरात पाळलं का जातं? आपल्याला जर कुत्र्यावरती प्रेम आहे, जर आपल्याला एका इमोशनल कनेक्शन साठी तो हवा असतो, तर असे हिंसक कुत्रे त्यासाठी का लागतात? हा एक मोठा प्रश्न आहे। आणि ह्या दाम्पत्याच्या ऐवजी जर इथे एखादं लहान मूल असतं आणि त्यावर जर ह्या पिटबुलनं हल्ला केला असता तर, आणि त्या मुलाचा जीव गेला असता तर कोण जबाबदार असतं? ह्या मालकानं त्याला जीव परत आणून दिला असता का? भारतामध्ये अशा हिंसक जातीच्या कुत्र्यांवर बंदी असतानाही हे पाळले कशासाठी जातात, हा प्रश्न आहे। भटक्या कुत्र्यांचा सुद्धा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। अनेक लहान मुलांवरती हे कुत्र्यांच्या टोळ्या हल्ले करू लागल्यात। कल्याणमध्ये तर एका भटक्या कुत्र्यानं 150हून अधिक जणांना एका दिवसामध्ये चावा घेतला। या कुत्र्याला पकडण्यासाठी महापालिकेच्या पथकासह पोलीस सुद्धा कामाला लागले होते। म्हणजे कुत्र्यांवरती प्रेम आहे, प्राण्यांवरती प्रेम आहे, पण हे प्रेम एखाद्याच्या जीवावर उठणार नाही, एखाद्याची सार्वजनिक सुरक्षा भंग करणार नाही, हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे। जर आपल्या घरामध्ये असा हिंसक कुत्रा आहे की जो एखाद्याला चावू शकतो, त्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो, तर त्याला नीट बांधून ठेवणं, त्याची काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। 26 वेळा या कपलला तो कुत्रा चावलेला आहे। ही पत्नी आहे, हिची 2 ठिकाणी सर्जरी झालेली आहे आणि ती आयसीयू मध्ये। आणि त्यांना जो ट्रॉमा झालेला आहे ते ज्या एका सदम्यामध्ये असतील तो भाग वेगळा आहे। हे जे नालायक कुत्राप्रेमी आहेत ना, की जे असे हिंसक कुत्रे दिखावा करण्यासाठी, आम्ही किती आमचं लक्झरियस स्टेटस आहे असं दाखवण्यासाठी जे पाळतात ना, तर त्यांना सांभाळून ठेवणं सुद्धा गरजेचं आहे। तुमच्या घराच्या जर आसपास असे हिंसक कुत्रे असतील, ते जर इतरांना त्रास देत असतील, तर तुम्ही वेळीच पोलीस स्टेशनला कळवणं गरजेचं आहे। नाहीतर आज ह्या कपलवर जसा हल्ला झालाय ना, तसा तुमच्यावर, तुमच्या मुलांवर हल्ला व्हायला वेळ लागणार नाही। त्यामुळे घाबरू नका, वेळीच पोलीस स्टेशनला जाऊन या संदर्भात आवाज उठवा।